आज आपण या व्हिडिओमध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तर दुसरी चांगली व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। दररोज राज्यभरातील लाखो प्रवाशांना मोफत स्वस्त आणि सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ मागील जवळपास 77 वर्षांपासून काम करीत आहे। जेथे गाव तेथे एसटी अशी संकल्पना अनेक वर्षापूर्वी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एसटी महामंडळाने राबवली होती। त्यानुसार आता जवळपास प्रत्येक गाव खेड्यात महामंडळाची एसटी बस सेवा पोहोचली आहे। महामंडळाच्या एसटी बसेस मधून महिलांना व 65 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना निम्म्या तिकिटात प्रवास आणि 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बसेस मधून पूर्णतः मोफत म्हणजे फ्री मध्ये प्रवास आणि त्याशिवाय राज्य शासनाच्या विविध तिकीट सवलत योजनेमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे। मात्र अशातच राज्यभरातील सर्व एसटी प्रवाशांसाठी तिकीट संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। यापुढे आता महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा जन्म तारखेचा पुरावा असणारी ओळखपत्र दाखवून चालणार नाही। हाफ तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला व 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह आता 100% मोफत प्रवास करणाऱ्या 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना देखील तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे। महत्त्वाचे म्हणजे हे एनसीएमसी कार्ड प्रवासादरम्यान सोबत नसेल तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे। त्यामुळे आता सर्व सवलत धारक प्रवाशांना यापुढे तिकीट सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढावे लागणार आहे, अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील। या संदर्भात वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी एक परिपत्रक देखील जारी केले आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि पुरस्कार्थी अशा 35 विविध संवर्गातील प्रवाशांना हे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड बंधनकारक असेल। स्मार्ट कार्ड साठी नवे नियम। नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड साठी प्रवाशांना 199 रुपये भरावे लागतील। तुमच्याकडे जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास सवलतीच्या दरात म्हणजे 149 रुपयात नवीन कार्ड दिले जाणार आहे। हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून ते एक प्रीपेड वॉलेट असेल। यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक असून प्रवाशांना 50 रुपयाच्या पटीत ते रिचार्ज करता येईल। दुसरे महत्त्वाचे म्हणजे हे कार्ड काढून देण्यासाठी एसटी महामंडळाने जवळपास 3000 एजंट नियुक्त केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रणालीसाठी महामंडळाने इविक्स टेक्नॉलॉजीज आणि एनएसडीएल पेमेंट्स बँकेशी करार केला आहे। महत्त्वाचे म्हणजे या एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठीची रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी प्रक्रिया देखील बस डेपो मध्ये सुरू झाली आहे। तुम्ही अधिकृत एजंटशी संपर्क साधून आपल्या स्मार्ट कार्डची नोंदणी करू शकता। एसटीच्या प्रवाशांसाठी दुसरी चांगली व दिलासादायक बातमी। एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। मुंबई पुणे मार्गाची राणी म्हणून ओळखली जाणारी महामंडळाची अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित शिवनेरी बस सेवा आता राज्यभर धावणार आहे। मुंबई पुणे मार्गावर धावणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शिवनेरी बस सेवा आता राज्यातील इतर शहरांमध्ये देखील सुरू होणार आहे। राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी 4 मार्च 2026 रोजी मुंबईत ही महत्त्वाची घोषणा केली। राज्यभर ही बस सेवा सुरू करण्यासाठी 200 नवीन लक्झरी म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी युक्त बसगाड्या खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे। या नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होताच मुंबई पुण्याप्रमाणेच राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये शिवनेरी बस सेवा सुरू होणार आहे। या नवीन मार्गामध्ये सुरू होणार शिवनेरी बस सेवा नाशिक पुणे, पुणे नाशिक, छत्रपती संभाजीनगर नाशिक, नाशिक जळगाव धुळे, पुणे कोल्हापूर, पुणे सांगली, पुणे सोलापूर, नागपूर चंद्रपूर, नागपूर अमरावती अकोला सध्या या प्रमुख शहरांचा समावेश आहे। त्यामुळे राज्यातील प्रवाशांना आलिशान लक्झरी बसेस मधून प्रवास करता येणार आहे। सर्वात चांगली व दिलासा देणारी बातमी म्हणजे या नवीन बसगाड्यामधून प्रवास करताना महिलांना आणि 65 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% तिकीट सवलत म्हणजे अर्ध्या तिकिटात प्रवास करता येईल, तर 75 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना या नवीन शिवनेरी बस सेवेचा प्रवास पूर्णपणे मोफत मिळणार आहे। या तिकीट सवलती नवीन मार्गावर देखील लागू राहणार असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल असा विश्वास महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे। या नवीन येणाऱ्या 200 बसेसमध्ये 30 शयनयान
म्हणजे स्लीपर कोच बसेसचा देखील समावेश असेल. ज्या मार्गावर सध्या साधी शयनयान सेवा सुरू आहे त्या ठिकाणी आधुनिक स्लीपर कोच शिवनेरी बस सेवा सुरू केली जाणार आहे. झोपण्यासाठी आरामदायी बेड कोच, आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि नवीन टेक्नॉलॉजीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास देखील अधिक आरामदायी व सुखकर होणार आहे. एसटी महामंडळाने बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून या संदर्भात एक पोस्ट करून देखील माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.